उभाठात अवघ्या 4 वर्षात दुसऱ्यांदा झालेल्या फुटीमुळे पक्षाच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कधी काळी संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारा हा पक्ष आता राज्याच्या पटलावरून गायब होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. राज्यात 9 खासदार असलेल्या उभाटाच्या 6 खासदारांच्या बंडानंतर आता केवळ 3च खासदार राहिले आहेत. तर 20 आमदारांपैकी 16 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकेकाळचे बालेकिल्ले धासाळत असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर नेमकी कोणती आव्हाने आहेत? हा पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकेल की महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदालास आणि कॅमेरावर आहे साक्षर सावंत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत उभाटाचे 9 खासदार निवडून आले. मविया सोबत रिंगणात उतरलेल्या उभाटाची आणि घटक पक्षांची कामगिरी चांगली झाली. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाच्या यशावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. 2019 साली अखंड शिवसेनेने राज्यात भाजप सोबतच्या युतीत 56 जागा मिळवल्या होत्या. त्या जागा बंडानंतर थेट 20 पर्यंत पोहोचल्या. केवळ विधानसभा निवडणुकींच्या निकालापर्यंत हा पाढा थांबला नाही. मुंबई महापालिकेवर 25 वर्षे असलेली एक हाती सत्ता ही उभाटाला गमवावी लागली. उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येऊनही भाजप आणि महायुतीच्या विजयाच्या अश्वमेधाचा वारू ठोपावण्यात उभाटा यशस्वी ठरली नाही. त्यासोबतच नगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीतही पक्षाची राज्यातून पिछेहाट होत चालल्याचं पाहायला मिळालं. होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत तर नेतृत्वाने आदेश देऊनही नाशिक सारख्या मतदारसंघात नेत्यांनी उमेदवारच दाखल केली नाही. 1966 साली मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर स्थापन झालेल्या शिवसेनेने राम मंदिर आंदोलनाच्या काळात हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आणि भाजप सोबत राज्यात दमदार कामगिरी करत सत्ता केंद्र मिळवले. मुंबई, कोकण, मराठवाडा हे तिन्ही प्रदेश शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जाऊ लागले. 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षातून राज ठाकरे आणि नारायण राणे बाहेर पडले, तरी भाजपच्या साथीने शिवसेनेने चांगली कामगिरी केली. 2019च्या निवडणुकीत मवियाच्या प्रयोगात सहभागी होऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवले खरे, पण तेव्हापासून पक्षाचा ह्या झपाट्याने सुरू झाला. 2022 साली एकनाथ शिंदेनी 40हून अधिक आमदारांसह केलेल्या बंडाने शिवसेनेची महाराष्ट्रातील दहशतच संपुष्टात आणली. त्यानंतर नारायण राणे भाजप सोबत आल्यानंतर कोकणात असलेल्या उभाटाच्या वर्चस्वाला सुरंग लावण्याचे एकत्रित काम भाजपने नारायण राणे आणि शिवसेनेच्या साथीने केले. लोकसभेची जागा गमवावी लागल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील 10 आमदारांपैकी केवळ एकच जागा उभाटाला यश मिळू शकले. मराठवाड्यात 2024च्या लोकसभेत 3 जागा मिळवत उभाटाने चांगली कामगिरी केली होती. संविधान बदलाच्या नरेटिव्ह मध्ये काँग्रेस आणि उभाटाला 8 पैकी 6 जागा मिळवण्यात यश आले. मात्र आता हे तिन्ही खासदार दुसऱ्या फुटीनंतरच शिंदेंच्या गळाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील एकूण 46 जागांपैकी उभाटाला केवळ 3 जागा जिंकता आल्या. 2019 साली अखंड शिवसेनेने हा आकडा 12 वर होता. आता झालेल्या बंडानंतर मराठवाड्यातून उभाटा हद्दपार होण्याच्या मार्गावर दिसत आहे. मुंबई महापालिकेत मिळालेले अपयश, कोकणात आणि मराठवाड्यातून हद्दपार होत असलेल्या उभाटाचे राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रभावशाली नसलेल्या उभाटाची मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात ही उतरती कळा सुरू झाली आहे. आगामी काळात उभाटा राज्यव्यापी राहील का, असा सवाल आता उपस्थित होतोय. विधानसभा निकालानंतर उभाटाच्या नेत्यांनी मुंबई सोडता महाराष्ट्राकडे केलेले दुर्लक्ष हे यासाठी महत्त्वाचे कारण असल्याचे मानण्यात येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतील नेतृत्वाला बळ देण्यात, त्यांच्याशी संवाद साधण्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे पक्षावर ही वेळ ओढवली असल्याचे मानण्यात येते. महापालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दोन्ही नेते राज्यात फिरलेच नसल्याने त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. यातून नेतृत्वाशी संवाद होत नसल्याची खंत नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली. यातूनच पक्षात हे नवे बंड उभे राहिल्याचे मानण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षाची नव्याने बांधणी करण्यात यशस्वी होतील का, की उभाटामधील ही नवी फूट पक्षाच्या अस्तित्वासाठी अंतिम धक्का ठरेल? उभाटाच्या या राजकीय घसरणी मागे नेतृत्वाची चूक आहे की बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम? तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.